वल्ला हबीबी तुम कैसी होती, मेरा नया माल अच्छा लगती. सुंदर असती, पण या अंगावर का मिरवत आलात? अरे गोल्ड इज अन इन्व्हेस्टमेंट. ही माझं इन्व्हेस्टमेंट माझ्या अंगावरच घेऊन फिरती. उगाच आपला शो ऑफ. या बसा. से मच चाइल्ड. तुम्ही गोल्ड घेतलं खरं, पण त्यासाठी तुम्ही जीएसटी भरलं, मेकिंग चार्जेस दिलेत, जे गोल्ड विकताना तुम्हाला परत नाही मिळणार आहेत. नको मिळू देत, अपने पास बहुत पैसा होती. हो, पण सगळे तुमच्यासारखे रईस नसतील ना. आणि ह्या अंगावर मिरवत असताना कोणी बाईकवाले येऊन तुमचं खेचून गेलं तर तुम्ही काय करती? मग आता म्हणून गोल्ड एज अन इन्व्हेस्टमेंट साठी गोल्ड ETF आणि गोल्ड बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करा. उगाचचे फीज, टॅक्सेस आणि चार्जेस मध्ये पैसा जात नाही, आणि सगळं डिजिटली असल्यामुळे तुमचा माल पण सेफ राहील. आणि हो, तुम्हाला जर सॉव्हरन गोल्ड बॉन्ड्सवर एक वेगळा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्स मध्ये SVG टाईप करा. मग मी ज्वेलरीसाठी फिजिकल गोल्ड घेते आणि इन्व्हेस्टमेंट साठी डिजिटल गोल्ड घेते. सो स्मार्ट आय एम. बरोबर. सो तुम्ही पण गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी विचार करून इन्व्हेस्ट करा. आणि असाच एज्युकेशनल रीलसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करती, नाहीतर शेट तुमच्या घरी येते.